धामणगाव रेल्वेचे माजी आमदार वीरेंद्र जगताप यांची 1 महिन्यापूर्वीची रेती संबंधी एका मंडळ अधिकाऱ्यासोबतची ध्वनिमुद्रिका व्हायरल झालेली आहे। हो, ते तहसीलदाराला काही सांगू नका, ते तिकडच्या साहेबांनाच पाठवली तो। साहेबाचा फोन गेले, साहेबांनाच पाठवलं। साहेबाची गाडी आता श्रीरामची गाडी आली इथं या पुलाजवळ। त्याची मुसलमानाची पकडणं म्हणा, राजीव पठाणची, या गरीबाचीच पकडतं का म्हणा। हो ना, म्हणूनच आपण झाली ती श्रीरामची गाडी आली इथं। साहेबाचा फोन आला म्हणून। श्रीरामची गाडी म्हणजे काय? श्रीराम काय फायनल आहे का आता? नाही, श्रीरामची नाही, साहेबाचा फोन आला। श्रीरामची नाही, श्रीरामचा काय करायचं आपल्याला? नाही, तो पळून गेला म्हणा, साहेबाला म्हणा सांगून द्या ना, पळून गेला म्हणा, त्यात काही नव्हतंच म्हणा साहेब, काही ऍडजस्टमेंट करा, आपल्या जवळचा पोरगा आहे तो। त्या राजीव पठाणच्या पकडणं म्हणा, साहेबाला गाडी स्वतः तहसीलदारानं पकडली आहे का तुम्ही? नाही, तर आरायच आहे। कोण आहे आराय? ते चौगुले का ते काहीतरी आहे, काय नाव? चौरे। यामध्ये माजी आमदारांनी मुसलमानांच्या गाड्या पकडा, त्या राजीव पठाणची गाडी पकडा असे मंडळ अधिकाऱ्याला फोनवरून म्हटलेली ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली आहे। ती क्लिप राजीव पठाण यांनी सोशल मीडियावर टाकल्याने व अनेकांनी त्यावर कमेंट केल्यानंतर माजी आमदारांनी राजीव पठाण व इतर 4 यांच्या विरोधामध्ये पोलीस तक्रार दाखल केली असता त्यामध्ये गुन्हे दाखल करण्यात आले। परंतु राजीव पठाण यांनी सुद्धा वीरेंद्र जगताप यांच्या विरुद्ध तक्रार दिली असता सदर तक्रार पोलिसांनी चौकशीमध्ये ठेवली। त्यामुळे राजीव पठाण यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन पोलिसांनी माझ्या तक्रारीवरून आमदार वीरेंद्र जगताप यांच्यावरही गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे। सत्तेचा दबाव असल्याने पोलीस गुन्हे दाखल करीत नसल्याचा आरोप पठाण यांनी केलेला आहे। यावेळी पत्रकार परिषदेमधून राजीव पठाण यांनी म्हटले की आपण 20 वर्षापासून सामाजिक कार्य करतो, कधीही कोणाच्या भावना दुखावेल असं कार्य करीत नाही व करणार सुद्धा नाहीत। तसेच बिल्डिंग सप्लायरचे काम आपण करतो। मी, आपण व आपल्या कुटुंबाने माजी आमदार वीरेंद्र जगताप यांचं प्रामाणिकपणे काम केलं, परंतु जगताप यांनी जातीचा उल्लेख करून त्याच्या गाड्या पकडा असं म्हटलं, त्यामुळे माझं मन दुखावलं आहे आणि हे मुस्लिम समाजाच्या विरोधी आहे असे समाज बांधवांना माहीत व्हावे यासाठी आपण ती ऑडिओ क्लिप सोशल मीडियावरती व्हायरल केली होती। ती क्लिप व्हायरल केली म्हणून माजी आमदारांनी आपल्या विरोधात चांदूर रेल्वे पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली व यानंतर आपल्यावर तसेच इतर कमेंट करणाऱ्यांवरती गुन्हे दाखल झाल्याचे राजीव पठाण यांनी सांगितले। यानंतर आपण सुद्धा तक्रार देऊन ते व त्यांचे कार्यकर्ते आपल्या मागे गाडी घेऊन पाठवितात व कोणत्याही प्रकारची हानी व्हावी असे कृत्य करण्यासाठी कार्यकर्त्यांना सांगतात। तसेच माजी आमदारांनी बरेच वेळा लोटलाट करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे राजीव पठाण यांनी आपल्या तक्रारीत म्हटलेले आहे। त्यामुळे दिलेल्या धमक्या, शिवीगाळ व केलेल्या आर्थिक नुकसानाबाबत वीरेंद्र जगताप यांच्या विरुद्ध कार्यवाही करण्याची मागणी राजीव पठाण यांनी पोलीस निरीक्षकांकडे तक्रार देऊन केली होती। परंतु राजकीय दबावातून त्यांच्यावर पोलीस प्रशासन गुन्हा दाखल करीत नसल्याचा आरोप राजीव पठाण यांनी केलेला असून जर आपल्यावरती गुन्हा दाखल केला तर आपल्या तक्रारीवरून वीरेंद्र जगताप यांच्यावरही गुन्हा दाखल करा अशी मागणी राजीव पठाण यांनी पत्रकार परिषदेमधून केली आहे। आपल्या ऑडिओ क्लिपमध्ये मुसलमान नावाचा उल्लेख करून राजीव पठाण यांची गाडी पकडणाऱ्याचे सांगणाऱ्या माजी आमदार जगताप यांच्याविषयी मुस्लिम समाजामध्ये असंतोष खतखतत आहे। धामणगाव विधानसभा मतदारसंघातून विविध माध्यमांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटत असून याविषयी विविध चर्चांना उधाण आलेले आहे। याबाबत विदर्भ न्यूजने प्रत्यक्ष माहिती घेतलेली असता जे प्रकरण हाताशी आले ते नेमके असे आहे की चांदूर रेल्वे तालुक्यातील बोरी येथील एकाचा अवैधरित्या रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर मंडळ अधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी पकडला होता। त्यावेळी सदर ट्रॅक्टरवाल्याने थेट माजी आमदार वीरेंद्र जगताप यांना फोन करून ट्रॅक्टर पकडणाऱ्या मंडळ अधिकाऱ्यांसोबत बोलणं करून दिलं होतं। तेव्हा फोनवरून संवाद साधत असताना वीरेंद्र जगताप यांनी मुसलमानांच्या राजीव पठाणच्या गाड्या पकडा असा उल्लेख करून आपल्या कार्यकर्त्याची गाडी सोडण्याचे सांगितले। यात मुस्लिम समाजाचा उल्लेख केल्यामुळे हे प्रकरण सोशल मीडियाच्या माध्यमातून दूरपर्यंत गाजलं आहे व त्यानंतर काही दिवसांनी आता राजीव पठाण व वीरेंद्र जगताप यांनी एकमेकांविरुद्ध पोलिसांमध्ये तक्रारी दाखल केलेल्या आहेत। मेरा बोलना ऐसा है साहब, कैसा है, अब समाज सेवा में तो इनका घराना है और आपके तालुके के रहने की वजह से सबको पता है। सावंगी मगरापुर गांव एक टाइम ऐसा था कि जहाँ पर कोई मेहमान नहीं जाता था। उस गांव को उन्होंने, उनके पिताजी ने सरपंच रहते हुए गांव को आदर्श गांव बनाया। गांव को स्वच्छता अभियान के अंदर पूरे जिले के अंदर 1 नंबर पे लाया और इतना बड़ा समाज कार्य का योगदान उनका समाज में है।
और इतना कुछ करने के बावजूद अगर उसके समाज कार्य के बेटे के ऊपर ऐसा अत्याचार करते और इतने जवाबदार किस्म की इंसान जो माजी आमदार है और वो एकदम टिप्पणी करके ऐसा बोलते हैं कि वो मुसलमान। तो साहब ये मुसलमान नाम लेना, मुसलमान बोलना और मुसलमानों की मत के भरोसे पे राजकारण करना ये गलत बात है साहब। सीधी सी एक बात ऐसी है कि ये लोगों को ज़रूरत पड़ी तो मुसलमानों के हाथ पर जोड़ो, जब ज़रूरत निकल गई तो बोले मुसलमान के गांड पर लात मारो। ये गलत बात है। ये लोगों ने, जवाबदार किस्म के लोगों ने ये तरीके की भाषा वापरना ये गलत बात है। और ये एक मुसलमान है जिस नाते से उनके साथ में ये तरीके का बर्ताव करना ये गलत बात है। सरासर ये तो जातिवाद हो गया साहब। यही अगर वो सीधे बोल रहे हैं कि भाई वो जो गाड़ी वाला लड़का है वो अपना आदमी है, उसको छोड़ दो, वो मुसलमान की पकड़ो, है नहीं। उनका बोलने का मतलब ये हुआ कि भाई वो अपना हिंदू है, उसको छोड़ दो और मुसलमानों की पकड़ो। जब तुम राजकारण कर रहे तो तब तुम्हारे को वो जब हिंदू मुसलमान नहीं दिखता, जब तुम्हारा मतलब निकल जाता तो उसके बाद में वो मुसलमान और हिंदू हो जाता है। यह गलत बात है साहब। समाज कार्य करने वालों के साथ में अगर वो मुसलमान है और उसके साथ ये तरीके का बर्ताव होता है तो साहब ये सरासर नाइंसाफी है। और मैं तो वैसे भी पुलिस डिपार्टमेंट से और शासन से भी रिक्वेस्ट करूँगा कि भाई ऐसी भावना और ऐसी सोच रखने वाले के ऊपर कड़ी कार्रवाई पक्ष भी करे और कानून भी करे, और ये करना बहुत ज़रूरी है। ये तो साहब इसमें कैसा है, भाईचारा खत्म हो जाएगा। भाईचारा ऐसे खत्म हो जाएगा कि हिंदू मुसलमान की भाषा तो ये सिखा रहे लोगों को, जबकि ये पूरे मतदार संघ के नेता है, 15 साल आमदार रहे हुए हैं, और वहाँ पर ये इनके जैसा इंसान हिंदू मुसलमान बता रहा। ये कर्मचारी को, एक अधिकारी को फ़ोन करके बोलता है कि अपना आदमी है, हिंदू है तो छोड़ दो, मुसलमान है तो पकड़ो। ये गलत बात है, ये सरासर गलत। 15 दिवस पहिले मंगेश शिरभाते हे काँग्रेसचा कार्यकर्ता आहे, बोरी इथला, त्याची गाडी मंडळ अधिकारी चौरे यांनी, मंडळ अधिकारी चौरे चांदूर रेल्वे यांनी भुईगीड इथे पकडलेली होती। मंगेश शिरभातेनी माजी आमदार वीरेंद्र जगताप याला फोन केला। याला फोन करायला माजी आमदार वीरेंद्र जगताप चौरे साहेबाला असे बोलले का त्या मुसलमानाच्या गाड्या पकडा ना, आणि मंगेश शिरभाते मुसलमानाच्या राजीक पठाणच्या गाड्या पकडा आणि मंगेश शिरभातेची गाडी सोडा, असा उद्देश बाबा। त्याच्यानंतर त्या 2-4-5 दिवसांना त्यांना मंगेश शिरभाते ते व्हायरल माझ्या ह्याच्यात ते क्लिप दिलेली, आणि 15-20 दिवसानंतर मी ते 15 ते 20 दिवसानंतर माझ्याजवळ आल्यावर मी ते व्हायरल केली, फेसबुक पोस्ट व्हायरल केली। व्हायरल केल्यामुळे बाबा ते माझ्यावर माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी ते राजकीय प्रेशर आणून माझ्यावर गुन्हा दाखल करायला लावला। आणि जातीवाचक वीरेंद्र जगताप बोलला, मी नाही बोललो। मी तो जातीवाचक बोलल्यानंतरही त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला नाही पोलीस स्टेशनमध्ये, आणि माझ्यावर ते त्यांना 22 तारखेला मी कंप्लेंट केली त्याची, आणि 23ला त्यांना केली। वास्तविक पाहता 22ची पहिले गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता वीरेंद्र जगताप। 23ला त्यांना दिल्यानंतर माझ्यावर गुन्हा दाखल झालेला आहे, आणि वीरेंद्र जगताप याच्यावर गुन्हा दाखल झालेला नाही आहे। माझं हेच पत्रकार परिषद याच्यासाठी घेतलेलं का बाबा हे माझ्यावर अन्याय होता एक प्रकारचा, ते अन्यायासाठी मी पत्रकार परिषद घेतलेली आहे, हेच मी पत्रकार परिषदेमध्ये साबित करतो। विदर्भ न्यूज करिता चांदूर रेल्वे येथून बंडू आठवले यांचा हा वृत्तांत।